आर्वीमध्ये फर्स्ट टाइम युवा अधिवेशन आयोजित केल्या जात आहे। नमस्कार नमस्कार आमदार साहेब। नमस्कार रामकृष्ण केवाले या ठिकाणी रजिस्ट्रेशन है। कैसा लग रहा है? बहुत बढ़िया आज विरोधी आमदार जैसी फीलिंग है। आमदार जैसी तर आपण युवक म्हणून हे जबाबदारी घेतली पाहिजे की ज्या जागी फोन निघतो व्हिडिओ काढण्यासाठी त्या जागी आपल्या खिशातून मदतीचा हात निघाला पाहिजे। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ। तर आज आहे युवा अधिवेशन। आर्वीमध्ये फर्स्ट टाइम युवा अधिवेशन आयोजित केल्या जात आहे, ते पण वर्धा फेस्टिवल समितीद्वारे। आजचा दिवस असा आहे की आज आपण बनला आहे एक दिवसासाठी आमदार। कॉलेजचा व्हाईस प्रेसिडेंट नाही बनलो, बट आजच्या एका दिवसासाठी आमदार बनलो, कारण कॉलेजमध्ये कामच करावं लागते। आणि नमस्कार नमस्कार आमदार साहेब। हाय वेदांत, आणि प्रयास, आपले दोघंही हे सहकारी आहे विरोधी पक्षामध्ये। कसं वाटते प्रयास? एकदम बढिया वाटू राहिला आणि आमचे जे नेते आहे त्यांची येऊन राहिले आता सध्या, आणि सगळी मीटिंगला जातील आता। तर मी कॉल करतो आमचे LOPला कुठं आहे ते, तर हो कॉल कर। सध्या आमचे लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे आमचे नेते मिसिंग आहे सध्या। आपला मित्र त्याला कॉल करत आहे। आमचे लीडर ऑफ ऑपोजिशन जेव्हा येतील तेव्हा अधिवेशनाची सुरुवात होईल, आणि हे अधिवेशन आर्वीच्या नवीन तहसीलमध्ये आहे, जिथं SDO ऑफिस आहे। नमस्कार आमदार साहेब। आणि इकडं आयोजन बघू शकता। नमस्कार। वर्धा युवा अधिवेशन। प्रयास, सिटिंग अरेंजमेंट कशी वाटली? एकदम खतरनाक, मजा आ रहा है। मजा आएगा। इसी चेयर पे हम इधर बैठेंगे। ऐसा है सिटिंग अरेंजमेंट। MS32 मी ऐकत असेल, MS32 TV बरोबर, आणि MS32 TV मध्ये लॉगिंगचं टाइम हे आमचे प्रयास दादा जे पण लॉगिंग करतात, हे आमच्या पूजा दिदी अमृता, हे आणि आपलं MS32 TV बरोबर, आणि MS32 TV मध्ये लॉगिंगचं टाइम हे आमचे प्रयास दादा जे पण लॉगिंग करतात, हे आमच्या पूजा दिदी अमृता, हे आणि आपलं अशी आहे आमची ऑपोजिशनची, आमची लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, आणि आम्हाला ते गाईड करून कशा प्रकारे भाषण द्यायचं, कशा प्रकारे उत्तर द्यायचं। काही टेन्शन घेऊ नका, ओके? चलो, जय युवा। नमस्कार दादा। नमस्कार नमस्कार। आमची सहकारी आमदार कोणत्या विधानसभेचे आहे तुम्ही? आर्वी विधानसभा। यूथ अँड स्किल मिनिस्टर खूप विकास केला। काम केले का? म्हणजे जॅकेट गेले माझ्या घरी आले ते। हां हां, तुमच्या घरी अरे शंतनू महाराज, नमस्कार रामकृष्ण केव्हा आले तुम्ही? आम्ही आत्ताच जॉब चालू रजिस्ट्रेशन तुम्ही केलं काय? हो करायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन आहे, तिकडं रजिस्ट्रेशन सुरू आहे, आणि तिथून असं आपल्याला बॅच भेटलं। ओम भाई नमस्कार। अरे नमस्कार दादा, कैसा लग रहा है? बहुत बढ़िया आज विरोधी आमदार जैसी फीलिंग है। आमदार जैसी भैया आए साथ में। भैया है क्या? हाँ, कृष्णा भैया। कृष्णा भैया, अरे टॉकीज वाले। टॉकीज वाले। कैसा है सब कुछ भैया? बढ़िया बढ़िया। बहुत दिन बाद मुलाकात हुई। हाँ, डायरेक्ट विधानसभा में हमारी मुलाकात हुई। वॉलेंटियर आहे इथं। कसं अरेंजमेंट आहे? अरेंजमेंट सगळं पद्धतशीर झालं आहे। आता फक्त कार्यक्रमाची वाट आहे, तो आता काय होते तो काय वाटतं? आमदार साहेब बसले आहे। आज पेजेस फाडणार का? नमस्कार मित्रांनो, मी विपक्ष गट नेता माननीय शरद पवारांचा यांचा रोल प्ले करत आहे। बरोबर नाव शरद पवार टोन म्हटलं नाव नाही,
नाही अपक्ष नेता शरद पवारचे नाव डोक्यात आता अरेंजमेंट पूर्णपणे झालेली आहे आणि अर्ध्या तासातच हा आपला कार्यक्रम सुरू होतील आणि कार्यक्रमाचं नाव आहे युवा अधिवेशन. आप किसके साथ आए हैं? मैं सोहम करदारी, मेरा भाई है छोटा, उसके साथ. सोहम ने आपको बहुत प्राउड फील कराया, कैसा लग रहा है? बहुत ज़्यादा अच्छा लग रहा है. बहुत पॉपुलर इंसान हो गए भाई. देखो भाई आमदार, भाई भावी आमदार, भावी नगराध्यक्ष अरविंद. नहीं डायरेक्ट आमदार ही बनना है. चलो अपनी सीट लेते हैं. अधिवेशन के पहले चाय की चुस्की लेते हैं, बाद में एनर्जी आएंगी. सो हम चाय कैसी लगी रे? बताना फिर कितना की. अधिवेशन के पहले आमदार साहेब चाय भी रहे. तू माझा हिरो आला पाहिजे. इथे आमदार साहेब चाय पिता का? काहीच नाही चहा. आमदार साहेब आधीच गरम आहे. मी फॉर्म भरल्यापासून तर इथे बसेपर्यंत माझा तुमच्याशी संबंधच नाही आला, राईट. आणि तेव्हापासून मी खूप साऱ्या गोष्टींमध्ये कन्फ्यूज होतो, कारण हा कार्यक्रम मला एक सांगा, आरवीमध्ये या तुम्ही आता प्रोफेशनली या अशा प्रोग्राम्समध्ये इन्व्हॉल्व असता, तुमच्या माहितीनुसार आरवीमध्ये लास्ट टाइम असे कार्यक्रम कधी झाले होते? कुठेतरी युथ पार्लमेंट झाला नाही. ओके, म्हणजे असं पाहायला गेलं तर आरवीच्या इतिहासातला हा पहिला कार्यक्रम, राईट. आणि तुम्ही पहिले आमदार, युवा आमदार, जे आरवीला रिप्रेझेंट करत आहे बेसिकली. ग्रेट. तर ही जी संकल्पना होती ती मागच्या वर्षी युथ फेस्ट जेव्हा होत होता, जे ओरिजिनल्स आहेत त्या ओरिजिनल्सला युथ फेस्ट शोधण्याचं काम करत असतो. युथ फेस्ट फक्त एक मायनिंग मशीन आहे जी कोळशाच्या खाणीत जाते आणि तिथनं हिरे शोधून काढते. तर सारंग सर मला म्हटले की हर्ष तू टेन्शन नको घेऊ, आरवीमध्ये एक असे व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना बोलू. नेमकं दादारामजीजवळ आम्ही जेव्हा गेलो 5 मिनिटं पण त्यांना हे म्हणायला लागले नाही की माझ्या मतदारसंघातील किंवा माझ्या क्षेत्रातील युवकांसाठी जर तुम्ही हा कार्यक्रम घेताय ना तर घ्या, मी तुमच्यासोबत उभा आहो, तुम्हाला जे काही लागतील ते आम्ही देऊ. असं नेतृत्व जेव्हा मी बघितलं आणि मला असं वाटलं की नाही यार, आपले पॉलिटिशियन सुद्धा आपल्याला घेऊन तेवढेच सिरियस. मला असं कल्पना सुचली, दादाजीला माहित आहे की या अधिवेशनामध्ये असं ठराव का होऊ नये की आरवीला पॉलिटेक्निक गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, त्या ठिकाणी कबूल केल्याप्रमाणे बीई झालं पाहिजे. दोन्ही मंत्रिमंडळाच्या दोन्ही बाजूच्या लोकांनी का ठराव करू नये एकमतानं? माझ्या खेड्यातला पोरगा आरवीला पॉलिटेक्निक होऊ शकतो, पण तो नागपूरला जाऊन त्याची खोली, त्याचं भाडं, त्याचं जेवण, तो बी होऊ शकत नाही शक्य. अनेक मुलींना आई वडील अजूनही पाठवत नाही, नागपूरला मी एकटी पाठवणार नाही म्हणतात. अशा वेळेला आरवीला जर बी असेल तर तुमच्या ठरावाची दखल महाराष्ट्र सरकार घेईल याची मला खात्री आहे. भाषण ऐकलं का? अडू साहेब उपोषणाला असताना हात होतो. काय व्ह्यूज आहे त्याचे? किती व्ह्यूज हो गए? 30,000 हो गए. आजचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आता मी आजच्या युवा अधिवेशनाची कार्यवाही या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री कौस्तुभ पाचडे यांच्याकडे सुपूर्द करत आहे. पुढील कार्यक्रमाचे मार्गदर्शन ते करतील. सोहम भाई, मजा आया? बहुत मज़ा आ रहा है. अभी हमारा सेशन स्टार्ट होने जा रहा है 0 उसमें. नमस्कार सर. देश को संभालेगा बोलते बच्चों को है रे. आता इकडे येऊन जाते बाग आपण शेजारी हमारे आमदार
इथे आपला सोहम आहे आणि इथं आपले विरोधी पक्षाचे साथी. रोशन भाऊ नमस्कार, खूप दिवसांनी भेट झाली. तर मित्रांनो फर्स्ट सेशन संपलेलं आहे. आता सेकंड सेशनला सुरुवात होईल. आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता आमच्यातर्फे प्रश्नाची बरसात आणि सरकारला झुकल्या जाईल. तर मित्रांनो आता कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आला आहे. आमचे तिन्ही सेशन झाले आहे. आता आहे प्राईज डिस्ट्रीब्युशन आणि सोहम भाई जबरदस्त बोले आज के अधिवेशन में पूरा आमदार दिख रहे थे सोहम भाई. माझी स्वतःची इच्छा झाली की मी इथून बसावं तुमच्यासोबत, खरंच सांगतो. आणि इथे सर्वांची इच्छा, आय गेस सारंग सर पण मला म्हटले की मला सुद्धा बसायची इच्छा होते, आम्हाला सुद्धा बोलण्याची इच्छा झाली. एवढं तुम्ही त्या अधिवेशनात म्हणा किंवा त्या रोलमध्ये एवढे घुसले की खरंच असं वाटलं की मी रिअलमध्ये एक असेंब्ली अधिवेशन बघतोय. पण या जगात जर कशाची कमी आहे ती म्हणजे माणुसकीची. खरं सांगू, ती माणुसकी जी रस्त्यावर जर कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर लोक खिशातून फोन काढते व्हिडिओ काढायसाठी. तर आपण युवक म्हणून हे जबाबदारी घेतली पाहिजे की ज्या जागी फोन निघतो व्हिडिओ काढायसाठी त्या जागी आपल्या खिशातून मदतीचा हात निघाला पाहिजे. हेच मी तुमच्यापासून अपेक्षित करतो. आणि दादाराजींना मी स्पेशली सांगतो की सर असं झालं होतं की आम्ही आमदार साहेबांना जेव्हा फोन केले, मला समीर भाऊंनी म्हटलं की तुमचा आरवीचा पहिला आहे ना, तो त्याचे फोटो पाठवा मग आम्ही सांगतो. मी स्वतः विधानसभेचे आमदार राजेश बकाने साहेबांचा सेक्रेटरी म्हणून काम बघतो. आज मी सुट्टी घेऊन हे इथे आलेलो आहे. मी त्यांना, आता त्यांचं तर मी PS आहे, मी त्यांना म्हणू शकतो की साहेब आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यांनी सुद्धा म्हटलं सर आरवीचा होऊ दे मग सांगतो. आणि पंकज भाऊंना जेव्हा सांगितलं, पंकज भाऊ म्हणे मी एका कार्यकर्त्याचा नंबर देतो त्याच्याशी बोलून घे. सांगायचं तात्पर्य हे की जेव्हा तुम्ही एखादं नाविन्यपूर्ण काम करता तेव्हा तुम्हाला अडचणीची लेवल डिफाईनच नाही करता येत, ती कोणत्या लेवलची येईल ते सांगताच येत नाही. बट वर्धेतले युवक मी पाहिलेले आहे जे चॅलेंज असे घेतात आणि ते कंप्लीट करून मोकळी सोडून देतात. आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण आजचा हा सक्सेस झालेला कार्यक्रम आहे. त्यामुळे हा सक्सेस कार्यक्रम करण्यासाठी माझ्यासोबत जी पूर्ण टीम होती, मग तिथे या कार्यक्रमाला पूर्ण नेतृत्व करणारे हर्ष उबाळे असो, यश देशमुख, ओम भेदुरकर, जान्हवी वानखेडे, त्यानंतर कौस्तुभ पाचाडे, कृष्णा नांदुरकर, तनुजा चिसघरे, अक्षय मानकर, बुलबुल ठाकूर, त्यानंतर आपले हिमांशू, सुशांत, कार्तिक, सोहम, पायल, अर्णब, प्रिन्स आणि इथले आपले लोकल व्हॉलेंटियर्समध्ये जे स्थानिक व्हॉलेंटियर्स पण आम्हाला मिळाले, कारण त्यांच्या भरोशावरच आम्ही सगळे फटाके वर्धेत फोडत होतो. पण त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सर्व लोकल व्यवस्थेची अरेंजमेंट करून दिली, वेळेच्या आधी जे आमचा स्वागत, सत्कार, सन्मान आणि सपोर्ट हा मित्र म्हणून दिला. कसं आहे, आम्ही एका फोनवर त्यांना अप्रोच केला आणि एका मिनिटात ते आमचे बेस्ट फ्रेंड झाले. फ्रेंड बनायच्या अगोदर बेस्ट फ्रेंड झाले आणि आता ते आमची फॅमिली आहे. कारण